यशोदे, अगं आठीप लवकर, त्या डॉक्टरने दिलेल्या टायमाला जायला पाहिजे. चल चल लवकर चल. वंशाचा दिवा असेल तर पेढ घेऊन ये आणि मुलगी असेल तर मागच्या सारखा निकाल लाव. थांबा. प्रसूतीपूर्व लिंग निदान करू नका. मुलगा मुलगी समान आहेत. मुलगी सुद्धा मुलाप्रमाणेच आपली प्रगती करू शकते. महाराष्ट्र राज्याची 1991 सालच्या शिरगणतीनुसार आकडेवारी होती 1000 पुरुषांमागे 934 स्त्रिया. 2001 साली फक्त 922 स्त्रिया असल्याचं आढळून आलं. याचाच अर्थ सोनोग्राफी तंत्राचा झपाट्यानं दुरुपयोग केला जात असावा. लक्षात ठेवा, प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान हा शिक्षापात्र गुन्हा आहे. कायद्याबाबत सामाजिक जागृती होण्यासाठी राज्य जिल्हा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. सोनोग्राफी केंद्रांना नोंदणी करणं कायद्यानं बंधनकारक आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांनी लिंग परीक्षण टाळावं. मुलगा अथवा मुलगी कशाला करता भेद. मुलीच्या जन्माला देऊ नका छेद. नमस्कार मंडळी, जागर मधून आपल्याशी गप्पा गोष्टी करायला मला फार आवडतं. वा, एक मिनिट. हॅलो. काय राव, तुम्ही एक नंबरचे गप्पा आहे बघा. काय झालं? काय म्हणजे काय नुसतं गप्पाच मारताय, गोष्टी काही सांगतच नाही. हे बघा, हे बघा, हा तुमचा आरोप मी कदापिही सहन करणार नाही. आणि मला एक सांगा, अहो गोष्टी सांगण्याचं माझं हे वय आहे का? आणि गोष्टी ऐकण्याचं तुमचं तरी वय आहे का? काय म्हणताय? कुठल्याही वयात गोष्टी ऐकल्या जातात? तुम्हाला गोष्ट ऐकायचीच आहे? बरं बुवा, तुमची ही इच्छा सुद्धा आम्ही पूर्ण करतो. ठीक आहे, ऐका, गोष्ट ऐका तुम्ही. हा, तर मंडळी, गोष्ट संध्याकाळची वेळ आहे. गणपा शेतातनं काम करून थकून भागून आपल्या घरी चाललाय. घरी जाताना त्याने दुकानातून साखर चहा बांधून घेतलेला आहे. घरी आल्यावर त्याने चहा केला, चहा प्यायला, आणि पडवीच्या दाराशी टेकून बसला विचार करत. एक सुंदर वाऱ्याची झुळूक आली आणि तो जो कागद होता चहा साखर बांधून आणलेला, तो कागद त्या वाऱ्याच्या झुळकेबरोबर हळूहळू सरकत गणपाजवळ आला. गणपाने तो कागद उचलला. मंडळी, गणपा 5वी पर्यंत शिकलेला होता, त्यामुळे त्याला थोडंसं वाचता येत होतं. गणपाने तो कागद हळूवार उघडला आणि वाचायला सुरुवात केली. त्या कागदावर प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्ट होती. आणि ती गोष्ट अशी होती, एकदा एका लाकूड तोड्याची एक लोखंडाची कुऱ्हाड पाण्यात पडली. त्याला ती काढता येईना. तो फार घाबरला आणि त्याने देवाचा धावा सुरू केला. देव त्याच्या हाकेला धावून आला. त्या पाण्यातून एक सुंदर परमेश्वराची मूर्ती बाहेर आली. त्या मूर्तीबरोबर एक सोन्याची कुऱ्हाड होती. परमेश्वराने विचारलं, लाकूड तोड्या, ही कुऱ्हाड तुझी आहे का? तो लाकूड तोड्या म्हणाला की नाही, ही माझी कुऱ्हाड नाहीये. ती मूर्ती पुन्हा पाण्यात गेली. पुन्हा वर आली तेव्हा त्या मूर्तीबरोबर चांदीची कुऱ्हाड होती. परमेश्वराने विचारलं, लाकूड तोड्या, अरे ही कुऱ्हाड तुझी आहे का? त्यावर तो लाकूड तोड्या म्हणाला की नाही, ही कुऱ्हाड सुद्धा माझी नाहीये. ती मूर्ती पुन्हा पाण्यात गेली आणि त्या मूर्तीने येताना त्या मूर्तीबरोबर लाकूड तोड्याची खरी कुऱ्हाड म्हणजे लोखंडाची कुऱ्हाड ती मूर्ती घेऊन आली. परमेश्वराने विचारलं, लाकूड तोड्या, अरे ही तरी कुऱ्हाड तुझी आहे का? लाकूड तोड्या म्हणाला, हो परमेश्वरा, ही कुऱ्हाड माझी आहे. लाकूड तोड्याचा तो प्रामाणिकपणा पाहून परमेश्वर त्याच्यावर खुश झाला आणि त्याने चांदीची आणि सोन्याची अशा दोन्ही कुऱ्हाडी त्या लाकूड तोड्याला बक्षीस दिल्या. गोष्ट वाचून झाली. संध्याकाळ झाली होती. हळूहळू रात्र झाली. गणपाने जेवण वगैरे केलं आणि तो अंथरुणावर पहुडला. अर्थात सकाळपासून काम करून थकलेला गणपा, त्याचा डोळा कधी लागला त्याला कळलंच नाही. गणपाला एक स्वप्न पडलं. गणप्या शेतात चालला होता आणि गणप्याबरोबर त्याचा मुलगा नाम्या, तोही त्या गणप्याबरोबर जात होता. कारण त्या नाम्याला तसा काही उद्योगच नव्हता. तो नाम्या शाळेत जात नव्हता. फाटके तुटके कपडे घातलेले होते. दिवसभर गावात उंडारत असायचा. असा नाम्या त्या गणप्याबरोबर शेतात गेला. गणपाने शेतात कामाला सुरुवात केली आणि अचानक विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला. गणपा धावत विहिरीजवळ गेला आणि बघतो तो काय, त्याचा नाम्या त्या विहिरीत पडला होता, त्या पाण्यात पडला होता आणि तो सारखा ओरडत होता, बाबा बाबा मला वाचा, बाबा बाबा मला वाचा, बाबा बाबा. असं ओरडता ओरडता गणप्याचा नाम्या त्या पाण्यात बुडाला.
गणप्याला काही सुचना. तो ओक्साबोक्षी रडायला लागला. त्याने त्या परमेश्वराचा धावा सुरू केला. परमेश्वरा परमेश्वरा माझ्या नामाला वाचव. परमेश्वरा माझ्या नामाला वाचव. परमेश्वरा माझ्या नामाला वाचव. गणपतीची हाक ऐकून एक सुंदरशी मूर्ती, एक सुंदरशी देवीची मूर्ती त्या पाण्यातनं वर आली. त्या मूर्तीच्या कडेवर एक छानस गोंडस गोर पान असं बाळ होतं. त्या देवीने गणप्याला विचारलं, गणप्या हे तुझं मूल आहे का? गणप्याने क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं, होय देवी, हे माझंच मूल आहे. देवीला राग आला. तिने गणप्याला विचारलं, गणप्या देवाशी तू खोटं बोलतोस, तुला लाज नाही वाटत? गणप्या घाबरला. त्याला दरदरून घाम सुटला. पण गणप्याला घरची परिस्थिती आठवली. त्याने देवीला सांगितलं, देवी मी खोटं बोललो मला मान्य आहे, पण मी त्या प्रामाणिक लाकूड तुऱ्याची गोष्ट वाचले. लोखंडाची कुऱ्हाड त्याची आहे असं प्रामाणिकपणे सांगितल्यावर तू त्याला सोन्याची आणि चांदीची दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिला. आता मला सांग, मी जर प्रामाणिकपणे सांगितलं असतं हे मूल माझं नाहीये, तर माझ्या प्रामाणिकपणाचं फळ आणखी 2 मुलं तुम्हाला बक्षीस दिले असते. देवी मला सांग, मी खूप गरीब आहे का? माझ्या घरची परिस्थिती अतिशय वाईट आहे. माझ्या मुलांना मी धड खायला देऊ शकत नाही. त्यांच्या अंगावर फाटके तुटके कपडे असतात. असं असताना मी ही आणखी 2 मुलं सांभाळू शकलो असतो का? मला सांग देवी, माझं काय चुकलं? गणप्याचं हे सांगणं देवीला थोडंसं पटलं असावं. देवीचा राग थोडासा कमी झाला. पण ती देवी गणप्याला म्हणाली की नाही, तुझ्या गरिबीला तूच जबाबदार आहेस. तुझ्या अप्रामाणिकपणाचं फळ तुला मिळालंच पाहिजे. गणप्या म्हणाला, देवी माझ्या अप्रामाणिकपणाचं फळ मला मिळू दे, पण माझ्यावर क्रोध ठेवू नको. तू सांगशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. देवी म्हणाली, गरिबी ही अधिक मुलं असल्यामुळे तुझ्याकडे आली. आता एक लक्षात ठेव, गावात जा आणि प्रत्येकाला सांग, अधिक मुलं होऊ देऊ नका, त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येतं. गणप्या म्हणाला, ठीक आहे देवी, मी हे सगळ्यांना सांगेन, पण मला क्षमा कर. असं म्हणून देवीला नमस्कार करण्यासाठी गणप्या वाकला. एवढ्यात घरातल्या मांजरानं भांडी पाडली आणि गणप्या जागा झाला. आणि जागा होऊन पाहतो तर काय, बाजूला त्याचा नाम्या शांतपणे झोपला होता. गणप्याच्या जीवात जीव आला. पण त्याने देवीचा संदेश मात्र ध्यानात ठेवला होता. आणि तो संदेश असा होता की अधिक मुलांना जन्म द्यायचा नाही, त्यामुळे घरात दारिद्र्य येतं. एक मिनिट. हॅलो. प्रदीपराव, गोष्ट लय झाक सांगितली राव, पण गोष्ट ऐकण्यात आणि बघण्यात लय फरक आहे. नाही, मी समजलो नाही. अहो, रेडिओवर सांगतात तसं तुम्ही सांगितलं. आम्हासनी सिनेमा बघितला ग, स्टोरी दाखवा बघू. असं म्हणतो हो राव. हा. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की गरिबीची गोष्ट तुम्ही ऐकली रेडिओ सारखी, हा. आता तुम्हाला गोष्ट बघायची आहे. सांगायची. ठीक आहे राव, आता श्रीमंतीची गोष्ट बघा तुम्ही. दाखवली, हा? हा. तर मंडळी, बघूया श्रीमंतीची गोष्ट. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीचे दीन अति पतित, जगीचे दीन पद दलित, दयाचा ऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. बसा बसा बसा. आधी खाली बसा, मलाही बसू दे, मग सांगतो गोष्ट. मी तुम्हाला आज एक नवीन गोष्ट सांगणार आहे. पण गोष्ट सांगायच्या अगोदर मी तुम्हा लोकांना एक प्रश्न विचारणार आहे. जगामध्ये खरी श्रीमंती कोणती? म्हणजे माणसाजवळ कोणती गोष्ट असली की त्याला आपण श्रीमंत म्हणायचं? विशाल? ज्याच्याकडे खूप पैसा आहे, मोठा वाडा आहे, तो श्रीमंत. ज्याच्याकडे दागदागिने आहेत, खूप कपडे आहेत, ज्याच्याजवळ शेतीवाडी आहे, खूप गुरं आहेत, सायकल
नाही 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 ना, मोटार. ज्याच्याकडे मोटार असेल तो श्रीमंत. चाल सांगून आता मी गोष्ट सांगतो. मी सांगितलेली गोष्ट ऐकल्यावर माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्यायचं. एका गावात एक इनामदार होते. त्यांचं खूप मोठं घर होतं. खूप जमीन जुमला होता. शेती होती, जिरायती, बागायती, द्राक्षाचे मळे, उसाचे मळे. हा, आणि गोठ्यामध्ये गाई म्हशी बांधलेल्या होत्या. घरात काम करायला नोकर चाकर मंडळी आणि दाराच्या समोर एक मोटार गाडी आणि 2 सायकली पण होत्या बरं का. इतकी श्रीमंती होती. पण इनामदार आणि त्यांची बायको नेहमी दुःखात असायची, काळजीत असायची. बघावं तेव्हा त्यांची मुलं आजारी असायची, त्यांना बरं नसायचं. घरामध्ये खायला खूप होतं, पण काय मुलांना भूकच लागायची नाही. आणि कधी समजा खाल्लं तर पचायचं नाही हो. आणि घरामध्ये खेळायला काय खेळण्याची कमी होती का? नाही, खूप खेळणी होती. पण खेळायला अंगामध्ये ताकदही नव्हती आणि उत्साह सुद्धा नव्हता. कधी तब्येत बरी असली की पोरं जायची शाळेमध्ये, पण बरी नसली की घरी राहायची, आणि घरी राहिली की मग अभ्यासामध्ये सुद्धा मागे राहायची. इनामदारांनी खूप महागडे उपाय केले त्यांच्या मुलांसाठी, पण त्यांच्या तब्येती काही सुधारल्या नाहीत. घरामध्ये हसणारी खेळणारी मुलं असली की आईवडिलांना खूप आनंद होतो, मजा वाटते. पण तीच अशक्त आणि आजारी मुलं असतील तर आईवडिलांना काळजी वाटत राहते आणि दुःखही होतं. शेवटी इनामदारीण बाई एक दिवस इनामदारांना म्हणाल्या, आपण औषध पाण्यावर एवढा खर्च करतो, पण मुलांच्या तब्येती काही सुधारत नाही. घरामध्ये सगळं वैभव आहे, पण सुख नाही. परवा एवढी दिवाळी झाली, पण या आजारापायी साजरीच करता आली नाही. होय ना, म्हणजे पोरांनी काय गोडधोड खाल्लं नाही, अंगावर नवीन कपडे घातले नाहीत, याला काय सण म्हणायचं काय? नाही म्हणजे यांच्याच वयाची इतर गरिबांची पोरं बघा की कशी नाचत होती, खेळत होती. आपल्या घरात हे सगळं. हल्ली मला वाटतंय हा देवीचाच कोप. आपण देवीच्या दर्शनाला जाऊ, तिला नवस बोलू आणि तिला सांगू, हाय देवी कालिके, आमच्या मुलांना हसत खेळतो कर आणि आजार नाही साकर. आम्ही तुझ्या मंदिरावर चांदीचा कळस चढू. अहो, चांदीचा कशा पाहिजे, चांगला सोन्याचा चढवू की, पण या काळजीत न सोडव म्हणा. नाही हवं तर आपण मोटारीनं जाऊ, मोटारीनं येऊ. 2-3 दिवसाचा तर प्रश्न आहे. देवीची कृपा बघा, योगायोगानं उद्या दुर्गा अक्का येतं. म्हणजे मुलांचं औषध पाण्याचं ते बघतील आणि आपण बिनगुळ देवीच्या दर्शनाला जाऊ. खरंच की आपण देवीला नवस बोलल्याचा मानस दुर्गा अक्काला नक्कीच आवडेल. दुसऱ्या दिवशी इनामदारांची मोठी बहीण दुर्गा अक्का त्यांच्या घरी आली. तिच्याबरोबर दिवाळीची सुट्टी लागल्यामुळे विजय त्यांचा मुलगा पण आला. विजय आणि इनामदारांची दोन्ही मुलं एकाच वयाची होती, पण विजय प्रकृतीने उत्तम, धडधाकट आणि अभ्यासाचे हुशार, सगळ्या खेळात पटाईत. इनामदारांची बहीण होती तरी दुर्गा अक्का त्यांची परिस्थिती घरची जरा बेताचीच. गरिबी श्रीमंती बहीण भावांच्या प्रेमात येते का? बोलता बोलता भावानी आणि वहिनीनी आपलं दुःख दुर्गा अक्कांना सांगितलं. दुर्गा अक्का, अगं मुलांच्या आजारपणापायी काही गोड लागत नाही, कशातच मन रमत नाही बघ. शेवटचा उपाय म्हणून आम्ही देवीला नवस बोलायचं ठरवलंय बाबा. काय तुला काय झालं असायला? आता नवसानं कधी रोग बरे होतात होय? अगं पण आम्ही हजारो रुपयाची औषधं खर्च केली ह्यांच्यावर. पण मी म्हणते रोगच होऊ नये
म्हणून काळजी घेतलेली चांगली नाही का? आता हा माझा विजय, तो कधीही आजारी पडत नाही का ते मला विचारा का? कारण आम्ही स्वच्छता देवीची उपासना करतो आणि तिला नवस बिवस काही बोलावं लागत नाही. सकाळी उठल्यापासून या स्वच्छता देवीची उपासना करायची असते. घरातल्या प्रत्येकानं मोठ्यांनी लहानांना तसं शिकवायचं असतं. आता मला सांगा, तुमची मुलं सकाळी उठल्यावर तोंड स्वच्छ धुतात, दात स्वच्छ घासतात, ब्रश आणि पेस्टनं किंवा लिंबाच्या काडीनं? बर, आता दात घासताना वरचे दात वरून खाली आणि खालचे दात खालून वर असे घासतात का? नाही, मला नाही माहिती. मलाही नाही माहित. हे आपण सगळं बघायला पाहिजे आणि मुलांना तसं शिकवलं पाहिजे. बर, आता दुसरी गोष्ट, सकाळी उठल्यावर तुझी मुलं शौचाला जातात? आता हे काय विचारण्याजोगा प्रश्न आहे काय? कुठं? उघड्यावर. वाटलंच मला. अरे दादा, संडास बांधलीत ना, त्याचा वापर नको करायला. तिथून आल्यावर मुलं साबणाने हात स्वच्छ धुतात? रोज आंघोळ करताना साबण लावतात की आपलं तसंच पाणी ओततात? त्यांच्या अंगावरचे कपडे स्वच्छ असतात? जेवणाआधी आणि नंतर हात स्वच्छ धुतात का? ए विजय, इकडे तुझी नख दाखव त्यांना. आता पोराची नख काय बघायची? अरे दादा, आल्याबरोबर तुझ्या मुलाची नख बघितली ना मी. काय वहिनी, किती वाढले ते, किती घाण साचली त्यात. बघू तुझी. हा, स्वच्छ आहे. नख वाढली की ती नेल कटरनं लगेच कापायची असतात. शरीराची अशी काळजी घेतली नाही तर ते रोग जंतूंना आणि रोगांना आमंत्रण ठरतं. आणि आपल्यापाशी स्वच्छतेचं अस्त्र असलं की रोग आपल्या जवळपास सुद्धा फिरकत नाही. दादा, आम्ही पैशानं गरीब असलो तरी नेहमी सुखी समाधानी का असतो सांगू? कारण आमच्या जवळ आरोग्याची श्रीमंती आहे. अहो, आपण आता त्या देवीच्या नवसाचं विसरून जाऊया आणि स्वच्छता देवीच्या उपासनेला लागूया. अगदी या क्षणापासून. कबूल. आणि मुलांनो, काय आश्चर्य बघा, स्वच्छतेनं वाड्यात पाऊल टाकलं आणि आजारपण वाड्याच्या बाहेर पळून गेलं. 2 महिन्यात पोरांचं आजारपण संपलं. पोरं हसू लागली, खेळू लागली आणि पोरांच्या बरोबर वाडा सुद्धा. मुलांनो, गोष्ट ऐकलीत ना? आता मला सांगा, जगात खरी श्रीमंती कोणती? अगदी बरोबर. आता मला सांगा, चांगलं आरोग्य पाळण्यासाठी काय केलं पाहिजे? तू सांग. शौचासाठी नेहमी संडासाचा वापर केला पाहिजे. बरोबर. शौचाहून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. दररोज दात स्वच्छ घासले पाहिजेत. रोज साबणाने स्वच्छ आंघोळ करावी. नख वाढली की ती नेल कटरने कापायची. तू सांग. स्वच्छ आणि धुतलेले कपडे वापरायचे. जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुवायचे. छान, सगळ्यांची उत्तर बरोबर. माझी गोष्ट सरो, स्वच्छता पाळील त्याचं आरोग्य तरो. मंडळी, गरिबीची गोष्ट ऐकलीत, श्रीमंतीची गोष्ट पाहिलीत. या 2 गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतलात हे आम्हाला पत्राने जरूर कळवायचं. रमेश आणि उमेश दोघं माझीच मुलं, पण दोघांचे संसार म्हणजे अगदी 2 टोकं. रमूच्या घरी नेहमी आनंदी वातावरण. घरी प्रत्येक कामात रमूची मदत असते. बायकोच्या गरोदरपणात तिला फळं, हिरव्या भाज्या अगदी हवा नको ते बघायचं. दवाखान्यातून तपासून आणणं, बाळंतपणानंतर तिची आणि बाळाची काळजी घेणं, बाळाला रोगप्रतिबंधक लसी देणं, सगळं काही करायचं. 2 मुलींनंतर स्वतः नसबंदी करून घेतली आणि संसार आटोपशीर ठेवला.
माझ्या उम्याला मात्र हे जमलं नाही. घरी कशाला मदत करत नाही. बायको बिचारी एकटी मर मर मरते. नवरा मुलं त्यांची खाणीपिणी दुखणी पाखणी सगळं एकटी बघत असते. बघवत नाही हो तिच्या तब्येतीकडे. उमेशला डॉक्टरांनी नसबंदी शस्त्रक्रिया करायला सांगितलं तर पठाने बायकोलाच करायला लावली. आता तुम्हीच सांगा, संसारात पुरुषांची जबाबदारी असतेच ना. ज्या संसारात सहभाग पुरुषांचा ते बनवतील स्वर्ग सुखाचा.